पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग म्हणून ओळखला जातो. यात संत ज्ञानेश्वरांनी संसाररूपी अश्वस्थ वृक्षाचे म्हणजेच पिंपळाचे रूपक वापरून त्याचे मूळ, शाखा आणि विस्तार यांचे अतिशय काव्यात्मक व सोप्या शब्दात वर्णन केले आहे. तसेच मायावी संसाराचा त्याग करून ईश्वर प्राप्ती कशी करावी हे सांगितले आहे. या अध्यायाचा मराठी सारांश पुढे दिला आहे. एक संसाररूपी अश्वस्थ वृक्ष. या संसाराला उलटे पिंपळाचे झाड मानले आहे, ज्याची मुळे वर म्हणजेच ब्रह्मलोकात आहेत आणि फांद्या खाली म्हणजेच संसारात पसरल्या आहेत. या झाडाचा अंत, आरंभ आणि मूळ सर्वसामान्यांना समजत नाही. या अज्ञानालाच माया म्हटले आहे. या संसाराच्या पाशातून सुटण्यासाठी विरक्तीरूपी शस्त्राने या वृक्षाचा छेद दिला पाहिजे. 2. आत्म्याचे स्वरूप. परमेश्वर सर्व प्राण्यांच्या देहात राहूनही कसा अलिप्त आणि साक्षीदार असतो याचे सुंदर वर्णन यात आहे. ज्याप्रमाणे सूर्य सर्वांसमोर प्रकाश देतो पण त्याच्याशी कोणाचाही संबंध नसतो, त्याचप्रमाणे परमात्मा निर्विकार आहे. अज्ञानी लोकांना हे समजत नाही, तर ज्ञानमार्गी साधक अंतर्ज्ञानाने हा भेद ओळखतात. 3. पुरुषोत्तम योग. या अध्यायात नर, नाशवंत जीव, अक्षर, अविनाशी प्रकृती आणि या दोघांच्या पलीकडे असणारा आणि सर्वांचा आधार असणारा पुरुषोत्तम म्हणजेच परमेश्वर या तिन्हींचे विस्तृत विवेचन आहे. जो मनुष्य या परमेश्वराला म्हणजेच पुरुषोत्तमाला जाणतो तो सर्वज्ञ होतो आणि तो अनन्य भावाने ईश्वराला शरण जातो. हा अध्याय जीवात्म्याला मोक्षाचा मार्ग दाखवणारा आणि ईश्वराच्या विराट स्वरूपाची ओळख करून देणारा आहे. आता माझे शुद्ध अंतःकरण चौरंग करून त्यावर श्री गुरूंच्या पावले ठेवू. श्री गुरु आणि आपण एक आहोत अशा ऐक्यतेच्या उंजळीत सर्व इंद्रियांच्या कमळकळ्या भरून त्या पुष्पांजळीचे अर्ध्य श्री गुरुचरणावर देऊ. अर्जुना, संसार वृक्षाच्या वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूपी मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखांमध्ये मनुष्य प्राणी ह्या मध्यावर असलेल्या शाखा आहेत. तू एकटाच आमच्या मनोरथाला फळ मिळवले आहेस, कारण तू हे निरुपाधिक स्वरूप जाणून विचारायला आला आहेस. मूल जरी अज्ञानी असले तरी आई वडील यांनी त्याला पाहिले असता त्यांचा आनंद गगनात मावत नाही आणि मग ते त्या मुलाचे कौतुक करतात. त्याप्रमाणेच तुम्ही संत माझे आई वडील आहात. तुम्ही भेटल्यावर मी लढिवाळपणा करतो. महाराज, तो लढिवाळपणा म्हणजेच हा ग्रंथ होय असे आपण समजावे. आता माझा स्वामी श्री निवृत्ती राजा जो विश्वात्मक आहे तोच वाक्पूजेला स्वीकारणारा आहे असे ज्ञानदेव महाराज म्हणतात.